सगळ्याच्या वेळेस प्रभूची महान उपस्थिती आपल्या समवेत या ठिकाणी आहे. बायबलमधील दुसरा इतिहास याचा 20 अध्याय आणि 12 पासून 17 पर्यंत लिहिलेली एका महत्त्वपूर्ण घटनेविषयी आज आपण पाहणार आहोत. त्या घटनेमध्ये एक युद्धाचा सामना करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळते आणि ती मंडळी निश्चितार्थाने देवावर पूर्ण अवलंबून असणारी मंडळी आहे आणि परमेश्वराच्या बाबतीत ते अतिशय गंभीरपणे त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. एका युद्धाचा सामना ते करत असताना एक 12वं वचन त्यामधील आपल्याला असं सांगतं, हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हाला ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले. 3 गोष्टी महत्त्वपूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते असं म्हणतात की आम्हास ताकद नाही, आणि दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की आम्हाला काय करावं ते सुचत नाही, आणि तिसरी गोष्ट ते बोलतात की आमचे डोळे हे तुझ्याकडे लागलेले आहेत. ज्यावेळेस आपण संकट, अडचण आणि समस्यांचा सामना करतो त्यावेळेस या 3 गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. पहिली म्हणजे की तुम्ही आणि मी आपण असं म्हणायला हवं की आम्हास ताकद नाही, माझ्याजवळ शत्रूचा सामना करण्यासाठी शक्ती आणि बळ नाही. त्याचबरोबर या प्रसंगामध्ये, या कठीण काळामध्ये मी नेमकं काय करावं त्यासाठी लागणारं बुद्धी आणि ज्ञान सुद्धा माझ्याजवळ नाही. पण माझे डोळे मात्र हे तुझ्याकडे लागलेले आहेत. माझा विश्वास मात्र तुझ्या सामर्थ्यावरती आणि तुझ्या अस्तित्वावरती आहे. देवासमोर जात असताना या 3 गोष्टी आपण निश्चित अर्थाने कबूल करायला, कारण संकट, अडचणी, समस्या, दुःख, युद्ध या जगामध्ये वारंवार आपल्याला त्याचा सामना करावा लागतो. युद्ध प्रसंगामध्ये आपल्याला या गोष्टीविषयी जे आपलं आत्मिक युद्ध आहे त्या आत्मिक युद्धामध्ये आपल्याला या 3 गोष्टीची अत्यंत गरज आहे. मी ज्यावेळेस युद्धाचा सामना करेन त्यावेळेस या 3 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने अशा प्रकारे बोलायला हवं आणि म्हणायला हवं की हा पण माझ्याजवळ ताकद नाहीये, मला काही सुचत नाहीये की मी कशा प्रकारे ह्या युद्धाचा सामना करावा, पण या सगळ्या प्रसंगामध्ये मात्र मी माझे डोळे तुझ्याकडे लावतो. माझं जीवन हे मी आज तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आणि म्हणून 17व्या वचनावर जर आपण त्या ठिकाणी प्रकाश टाकला तर ते वचन असं सांगतं की या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहुदा, हे यरूशलेम, तुम्ही स्थिर उभे राहा. परमेश्वर तुमचे कसे तारण करेल ते पहा. घाबरू नका, कचरू नका, उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. जर तुम्ही तुमचा विश्वास प्रभूवर टाकला आणि आपल्या सर्व भरोसा ठेवून जर परमेश्वरावरती